सुरुवातीला बातमी आहे देशाची राजधानी दिल्लीतून। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर बुधवारी सकाळी त्यांच्या घरातच हल्ला झाला। दिल्ली बाहेरून आलेल्या एका 41 वर्षीय इसमानं हा हल्ला केला। हल्ल्याचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसलं तरी सर्वोच्च न्यायालयानं भटक्या कुत्र्यांविषयी दिलेल्या निर्णयानं नाराज होऊन हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलाय। हल्लेखोरावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। तपासासाठी आयबी आणि एनआयएची मदतही घेण्यात येते। पाहूया नेमकं काय घडतंय राजधानीत। दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर दिवसा ढवळ्या हल्ला। जनता दरबारावेळी रेखा गुप्तांना धक्काबुक्की। कुत्र्यांविषयीच्या निर्णयानं रागावला होता हल्लेखोर। मुख्यमंत्र्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल। वेळ सकाळी 11 वाजता। स्थळ दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचं निवासस्थान। मुख्यमंत्री रेखा गुप्ता जनतेच्या प्रश्नांची उकल शोधण्याच्या हेतून जनता दरबार घेतात। त्या दरबारासाठी त्या घराबाहेर आल्या। 1-2 जणांची निवेदनं स्वीकारली। तिसरा इसम त्यांच्याकडे एक निवेदन घेऊन आला आणि त्यानं त्यांचा थेट हातच पकडला। झटापट झाली। हल्ल्यात रेखा गुप्तांच्या डोक्याला दुखापत झाली आहे। सध्या त्यांच्यावर मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच उपचार सुरू आहेत। लगातार जनता के बीच में रहती है। उस जनसमवाई में अक्सर मुख्यमंत्री लोगों के पास जाके बात करते हैं। उसका उसने अवसर उठाया है, हाथ पकड़कर उनको खींचने की कोशिश की है। अब वो जांच पड़ताल हो जाए तो एक बार सामने आएगा। आगे के कार्यक्रम जारी रहेंगे। मैंने कहा हमारी बहन मुख्यमंत्री मेहनती है और बहादुर महिला है। पोलिसांनी तातडीनं हल्लेखोराला ताब्यात घेतलं आणि चौकशी सुरू केली आहे। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाबाहेरच्या सीसीटीव्हीमध्ये हल्लेखोर निवासस्थानाची रेकी करताना आढळून आलाय। त्यामुळे हा हल्ला सुनियोजित होता असा निष्कर्ष काढण्यात आलाय। दरम्यान सुरुवातीच्या तपासात पुढे आलेल्या माहितीनुसार हल्लेखोराचं नाव राजेश खिमजी आहे। तो गुजरातमधील राजकोटचा रहिवासी आहे। सध्या तो एक रिक्षा चालक आहे। सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या भटक्या कुत्र्यांच्या निर्णयानं तो नाराज होता। त्याच संदर्भात तो दिल्लीला आल्याचा अंदाज त्याच्या आईनं व्यक्त केलाय। पण तो मुख्यमंत्र्यांच्या घरी जाण्याचं कारण काय हे मात्र समजू शकलेलं नाही। गुजरात पोलिसांनी राजेशच्या राजकोटमधील घरी जाऊन चौकशी केली। त्यानंतर त्याच्या कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलं। ત્યાંથી ક્યાં ગયો ને એ અમને નહોતી ખબર। પછી કાલે પપ્પાએ ફોન કર્યો। ઈ કે રાજુ તું ક્યારે આવવાનો છો? તો કે હું તો કે દિલ્હી ગયો છું કૂતરા માટે। પછી તો એને ફોન મૂકી દીધો। કૂતરા માટે શું કરવા ગયો કઈ કીધું? એટલે ઈ આવ્યો તો ને કૂતરાનો વિડિયો તો કે એને ખવડાવવાનું હોય કે મારવાનું હોય એટલે મહિનો સેટીમાં ઢીકા મારવા। કૂતરાનો વિડિયો જોયો એટલે એને પશુનું ને એનું વધારે બહુ। પશુ પંખી કૂતરા ગાયને રોટલા આપે, કૂતરા ગાયની કુંડીઓ સાફ કરે, પાણી પાય, એવું બધું એને વધારે। तो अच्छा है, वो पशु प्रेमी है। वो पशु के लिए वहाँ गए हैं दिल्ली, क्यों गए हैं वो तो हमें पता नहीं। हाँ, वो उसने खोडलधाम में भी एक आगवड़ है ना, वहाँ पे भी नरेश भाई पटेल के साथ 2-3 साल पहले उपवास किया था और नरेश भाई पटेल ने छुड़वाया था और बोला था कि पशु की हॉस्पिटल बनाएंगे। केवड़ावाड़ी में उसने मंदिर बनाया है, वहाँ भी गायों की कुत्तों की बहुत सेवा करते हैं। दरम्यान दिल्ली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध व्यक्त केलाय। पण जर दिल्लीच्या मुख्यमंत्री त्यांच्या घरात सुरक्षित नसतील तर दिल्लीतल्या महिला किती सुरक्षित असतील याची कल्पनाच केलेली बरी अशी टीका काँग्रेसने केली आहे। मुख्यमंत्री इस पूरे दिल्ली की नेतृत्व भी करती हैं और मैं समझता हूं कि इस तरीके की घटना कि जितनी भर्त्सना की जाए वो कम है, लेकिन साथ के साथ ये भी है कि महिला सुरक्षा की पोल भी ये जो है घटना उसको खोलने का काम करती है। दिल्लीत 10 वर्षांनंतर भाजपची सत्ता येऊन आता 6 महिने होत आले। गेल्या 6 महिन्यात तरी कोणतीही मोठी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झालेली नाही। दिल्लीच्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय गृह मंत्रालयाची आहे। त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर त्यांच्या घरात जाऊन हल्ला होत असेल तर बंदोबस्तात नक्कीच कुठेतरी उणीवा आहेत असं म्हणायला निश्चितच वाव आहे। ब्युरो रिपोर्ट, एनडीटीव्ही मराठी।